नमस्कार. जय शिवराय सर. हां, नमस्कार. जय शिवराय. बोला. साहेब तुम्ही ती तारीख जवळपास 15 दिवसापूर्वी सांगितलं होते पी-एम किसान संदर्भात की 19 हं, नोव्हेंबर रोजी. हं. तर काल देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय की उद्या दिनांक 19 नोव्हेंबर रोजी हप्ता वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून होणार आहे. हो. आता राज्यातील आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बरेच काही प्रश्न याच्या संदर्भात आहे. जसं की शासनाने काही भूमिका सांगितली की हप्ता भेटण्यासंदर्भात ॲग्रीस्टॅकवरती रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. फार्मर आयडी कार्ड असणं गरजेचं आहे. हं, हं. तर नक्कीच पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याची तारीख कन्फर्मही झालेली आहे. तुमची जी सुरुवातीला जी तुम्ही हे केलं होतं ती दुरुस्ती करू शकता, की आजच पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचं वितरण होणार आहे. आज 19 नोव्हेंबर आहे आणि आजच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सकाळी ठीक 11 वाजता पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचं वितरण होणार आहे. परंतु शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला, की सर तुम्ही सांगताय की पीएम किसानचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. पण नमो शेतकरीचा 8वा हप्ता आमच्या खात्यामध्ये आज जमा होणार का? हा नक्कीच, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. नक्कीच. सर्वप्रथम या या प्रश्नाचं उत्तर आपण शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करूया. आज तर पीएम किसानच्या 21व्या हप्त्याचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणारच आहे. ₹2,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. हो, पण हो. पीएम किसानच्या 21व्या हप्त्याबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता जमा होणार का? जर नमोचा 8वा हप्ता सरकारला जमा करायचा असेल तर सरकारला एक महत्त्वाचा जी-आर काढावा लागतो. पीएम किसानच्या 8व्या हप्त्याच्या नमोच्या 8व्या हप्त्याच्या वाटपासंदर्भामध्ये एक जी-आर काढावा लागतो आणि जी-आर काढून सरकारला तरतूद करावी लागते 2,040 कोटी रुपयाची. कारण की नमोचा 8वा हप्ता वितरण करण्याकरिता जवळपास राज्यातील 93,66,000 शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता द्यायचा असेल तर 2,040 कोटी रुपयाची आवश्यकता लागते. तर सरकारने कुठलीही नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्या वाटपासंदर्भामध्ये कुठलीही तरतूद केली नाही. त्यामुळे स्पष्टपणे असं आहे की पीएम किसानचाच 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. नमोचा 8वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. तारीख डिक्लेअर कोणती होती ते आपण पुढे बघूयात. परंतु आज पीएम किसानचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याकरिता शेतकऱ्यांना महत्त्वाची काही कामे करावी लागणार होती. आपण शेतकऱ्यांना सांगितलंही होतं. त्यामुळे सर्वप्रथम एका सांगणार आहोत की कोणती कामं असली पाहिजे ओके, की जेणेकरून तुम्हाला पीएम किसानचा आज 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना करावं लागणार की तुमचं लँड सीडिंग जे नो प्रॉब्लेम आहे, हो. त्या शेतकऱ्यांना यस करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, गरजेचं सुद्धा आहे. ज्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंग नो आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे आज येणार नाहीत. ज्यांचं लँड सीडिंगचा प्रॉब्लेम यस आहे त्यांच्याच खात्यामध्ये आज पैसे येणार. हा झाला पहिला प्रॉब्लेम. त्यानंतर दुसरं काय की सरकारनं ॲग्रीस्टेक योजना आणली होती आणि ॲग्रीस्टेक योजनेच्या माध्यमातून फार्मर आयडी शेतकऱ्यांना काढायला सांगितलं होतं हो. आणि ज्या शेतकऱ्यांकडे सध्या फार्मर आयडी नाही त्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे 21व्या हप्त्याचं वितरण आज होणार नाही. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे त्या शेतकऱ्यांना आज पीएम किसानचा हप्ता येणार आहे. त्यानंतर ई-केवायसी ज्या शेतकऱ्यांचं ई-केवायसी केलेली असेल, ई-केवायसी यस असेल त्याच शेतकऱ्यांना पीएम किसानच्या हप्त्याचं वितरण आज होणार आहे. इतर शेतकऱ्यांना ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही त्यांना पीएम किसानच्या ई-केवायसी करावी लागणार आहे. तरच त्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचे ई-केवायसीचे पीएम किसानचे ई-केवायसी केल्यावरच हे पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर आधार सीडिंग म्हणजे आधार सीडिंगमध्ये शेतकऱ्यांच्या आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लिंक जर नसेल तर त्यांनाही आज पीएम किसानच्या 21व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. ज्या शेतकऱ्यांची ही सगळी 4 कामे ओके असतील अशा शेतकऱ्यांना पीएम किसानच्या 21व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत आणि देशातील 9 कोटी शेतकऱ्यांना 18,000 कोटी रुपये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील 93,66,000 शेतकऱ्यांना जवळपास 93,66,000 शेतकऱ्यांना जवळपास 2,040 कोटी रुपयाच्या पीएम किसानच्या 21व्या हप्त्याचं वितरण आज होणार आहे. बरेच सारे शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही प्रश्न सुद्धा उपस्थित केले जात होते की सर 12,000 ऐवजी 15,000 रुपये झाले का? 6,000 रुपयाऐवजी 9,000 रुपये पीएम किसानमध्ये झाले का? तर कुठलीही वाढ केंद्र सरकारने केली नाही. कृषी मंत्र्यांनी कुठलंही स्पष्टीकरण दिलं नाही. त्यामुळे पीएम किसानच्या निधीमध्ये वाढही झाली नाही. फक्त पीएम किसानच्या 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये आज ठीक 11 वाजता देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे. सर आणि सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं की नमो शेतकरी संदर्भात 8व्या हप्त्या संदर्भात कोणती तारीख असू शकते किंवा कधीपर्यंत हा हप्ता वितरण होऊ शकतो पीएम किसानचं वितरण झाल्याच्या नंतर असे बरेच काही प्रश्न शेतकऱ्यांचे असतात. शक्यता होती की आज पीएम किसानच्या 21व्या हप्त्याबरोबर यायला पाहिजे होतं. कारण की दोन्ही हप्त्याचा कालावधी संपत आलेला आहे. पीएम किसानचा 21वा हप्ता आज जमा होणार आहे आणि नमोचाही हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता. कारण की दिवस खूप झालेले आहेत. 8व्या हप्त्याचा कालावधी संपत आलेला आहे. परंतु आज होण्याची शक्यता फार कमी आहे, होणारही नाही. त्यामुळे तारीख आता डिक्लेअर आता पीएम किसानचा हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्यावर पुढचा आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया. खूप धन्यवाद सर. धन्यवाद.